जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने पालघर जिल्ह्यात असलेल्या बोईसर उपनगरामध्ये विविध ठिकाणच्या आज एकूण 5 मोफत आरोग्य क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेली 15 वर्ष जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती या पंचसूत्रीवर संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे स्वखर्चाने कार्यरत आहेत। या माध्यमातून अनेक मोफत उपक्रम ते राबवत असतात, ज्याचा लाभ अनेक नागरिकांना होतो। आज बोईसर तालुक्यातही धनानी नगर, गणेशकुंड, अवधनगर, सफाळे, मनोहरनगर, नालासोपारा, भोईदासपाडा अशा विविध ठिकाणी एकूण 5 मोफत आरोग्य क्लिनिकचे उद्घाटन निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी बोईसर ग्रामपंचायत सदस्या गुलाब आटपाटकर यांनी जिजाऊ संघटनेत प्रवेश केला। तर याआधी ही संस्थेने भिवंडी, शहापूर, कल्याण आणि मुरबाड या तालुक्यांतील विविध ठिकाणी 27 आरोग्य क्लिनिक चालू केले। अशा एकूण 32 आरोग्य क्लिनिकच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने अगदी मोफत आरोग्य सेवा नागरिकांना देण्यात येते। याशिवाय संस्थेच्या वतीने अद्ययावत सुविधा पुरवणारे श्री भगवान महादेव सांबरे हे रुग्णालय 24 तास मोफत आरोग्य सेवा येथील नागरिकांना पुरवत आहे। लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ नये निलेश सांबरे यांनी प्रचारादरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे, त्यामुळे त्यांचे नागरिकांतून कौतुक केले जाते। पालघर सारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्य सेवेबाबत शासकीय स्तरावर प्रचंड उदासीनता असताना जिजाऊ संस्थेने चालू असलेले कार्य हे उल्लेखनीय असल्याचे मत अनेक स्तरांतून व्यक्त केले जाते। शासनाला लाजवेल असे काम जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे करतात असे देखील बोलले जाते। या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना सांबरे म्हणाले की जे काम इथल्या सत्ताधारी पक्षातील लोकांनी करायला हवे ते जिजाऊ संस्था करते। येथील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करते। विविध ठिकाणी चालू करण्यात आलेल्या आरोग्य क्लिनिकच्या माध्यमातून स्वखर्चाने जिजाऊ संस्था सेवा देते। जातीपातीच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही समाजकार्य कराल तेव्हा ही जनता तुमच्या पाठीशी नक्कीच उभी राहते असा मला ठाम विश्वास आहे। बोईसरमधील प्रदूषणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत त्यांनी लोकांच्या आरोग्याच्या विषयावर प्रश्न उपस्थित केले। यावेळी सीबीएसई शाळेचे आपण दिलेले आश्वासन पूर्ण करणार असून लवकरच इथली गोरगरिबांची मुले ही दर्जेदार शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। जिजाऊ संस्था गेली 15 वर्ष कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयांवर तळागाळात जाऊन निस्वार्थ स्वखर्चाने आणि भावनेने कार्य करते। असंख्य लोकांना संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ होत आहे। बोईसर येथे 5 मोफत आरोग्य क्लिनिक चालू केल्याने येथील नागरिकांना आरोग्य विषयक चांगली सुविधा मिळणार असल्याने येथील नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले।